महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृति समिति जो है आज वो मुंबई के आजाद मैदान में पेंशन बचाओ एक ऐसा नारा देकर आज मुंबई के आजाद मैदान में वो आंदोलन कर रहे हैं। ये जो आंदोलन की शुरुआत है वो उन्होंने 3 अगस्त से शुरू की थी। ऐसे में हम उनसे ही बातचीत करके जानते हैं कि उनकी क्या मांगे हैं। चलिए जानते हैं। सर, तुमचं नाव आणि तुमचे संघटनेचं नाव आणि नक्की काय मागणी? मी माधव रंगराव लोहे नागपूरहून या संघटनेच्या कृती समितीच्या आंदोलनात सहभाग झालेला आहे। मी पदाधिकारी आहे या समितीचा। काही वरिष्ठ पदाधिकारी आमचे मंत्रालयामध्ये गेलेले आहे चर्चा करण्याकरता माननीय बोर्डीकर मॅडम सोबत, ज्या मंत्री आहेत। पेन्शन संदर्भात जी मागणी पुढे आलेली आहे आमची, याला कारण असं आहे की जे पेन्शन आहे ती 1982 प्रमाणे सर्वांना मिळत आहे, जे राज्य शासनाने मंजूर केलेली आहे। जीवन प्राधिकरणातील संबंध अधिकारी कर्मचारी जे सेवानिवृत्त होतील त्यांना आणि कुटुंब निवृत्ती वेतन या सगळ्यांना मिळत आहे। आतापर्यंत सगळं सुरू होतं। शासनाकडून त्याबद्दलचं अनुदान सुद्धा मिळत होतं दर महिन्याला। अचानक काही लोकांनी म्हणजे शिडको मधल्या बाहेरून आलेले ज्या शासनाचे प्रतिनियुक्तवर आलेले मजिप्रामध्ये, त्यांनी एक संभ्रम निर्माण केला की 1982 पासूनची जी पेन्शन आहे ती तुम्हाला लागू होत नाही, म्हणजे मजिप्राच्या सेवानिवृत्तांना लागू होत नाही। काय पत्र वगैरे तुम्हाला दिलं? आम्हाला पत्र आतापर्यंत तोंडी होतं, परंतु जसं आम्हाला या 8 दिवसात हे पत्र प्राप्त झालं, आमच्या कृती समितीने म्हणजे सर जे काही जीवन प्राधिकरणात ज्या काही संघटना आहे त्यांची एक कृती समिती तयार झाली आहे 3-4 वर्षापासून विविध प्रश्नावर। त्यासोबत हा प्रश्न नव्हता त्यावेळेला, परंतु हा नव्याने उद्भवलेला प्रश्न असल्या कारणाने, जिव्हाळ्याचा प्रश्न असल्या कारणाने सर्वांची पेन्शन केसेस 5 महिन्यापासून 6 महिन्यापासून प्रलंबित आहेत, ठेवून दिलेल्या आहे डिसेंबर 25 पासून। आता त्या जवळपास 200-250 केसेस आहे प्रलंबित। त्यामुळे त्यांच्या विधवांना, त्यांच्या पेन्शनरना अजिबात मंजूर न झाल्यामुळे पेन्शनचा 1 पैसा सुद्धा मिळाला नाही। क्लास 4 चे कर्मचारी आहे, क्लास 3 चे आहे, क्लास 2 चे आहे, क्लास ज्या लोकांचा पेन्शन जे आहे, ज्या लोकांचा पेन्शन प्रलंबित झालंय ते नियम मध्ये बसत होते का? हो, निश्चित ते नियमात आहे। सर्वांची सेवा झालेली आहे। सर्वांची सेवा 20 वर्षाच्या वर जर झाली असेल त्यांना पेन्शन अप्लिकेबल आहे, त्याच्यामुळे ती मिळतातच। परंतु यांच्या केसेस थांबून ठेवलेल्या आहे आणि मग सगळं रान संपूर्ण महाराष्ट्रात उठलेलं आहे। आणि त्याची जागृती म्हणून मग आम्ही कृती समितीने ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत आता आंदोलन करायचं, त्याशिवाय काही हा प्रश्न सुटणार नाही। किंवा हा मजिप्राच्या अखत्यारीतला प्रश्न आहे, तो आता पाणी पुरवठा विभागाला सुद्धा, मंत्र्यांना सुद्धा हा प्रश्न माहित नाही जवळपास, की यांनी इकडेच्या इकडेच ठरवलेलं आहे की हे देता येत नाही, थांबवलेलं आहे। आणि आम्हाला धमकी देते की जे सध्या कार्यरत सेवानिवृत्त आहे त्यांचे तुमची पेन्शन बंद होऊ शकते। कोण धमकी देतात? कोण म्हणजे इथले अधिकारी, वित्त संचालक, मजिप्राचे वित्त संचालक, लेखाधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी, असे सगळे ह्या मजिप्राचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील जे शासनाकडून डेप्युटेशनवर आलेले आहे, काही ते मजिप्राचे नाही आहे, त्यांनी क्युऱ्या काढलेल्या आहेत की देता येत नाही। आणि म्हणून त्याकरता गेल्या कालपासून इथे धरणे आंदोलन, पेन्शन बचाव आंदोलनच्या रूपात सुरू आहे। नाही हे ठेवा। हॅलो, तुम्ही तुमचं नाव? एक मिनिट। मी साधना जनार्दन भगत, मी पनवेल मधून आलेले आहे आणि मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कृती संलग्न समितीची कोषाध्यक्ष आहे। आमच्या मागण्या म्हणजे आम्ही मूळ शासनाचे कर्मचारी आहोत आणि शासनाने आम्हाला पाणी मिळावं म्हणून, जनतेला म्हणून आम्हाला थोडंसं एक वेगळं जागतिक बँकेकडनं लोन मिळावं म्हणून आम्हाला वेगळं केलं आणि आम्ही पेन्शन घेत आहोत। आता 1979 पासूनचे आमचे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, आज तागाचे कर्मचारी सर्व पेन्शन सुरळीत चालू आहे। आणि अचानक ह्यांनी एकदम वेगळाच काहीतरी कलाटणी घेऊन नोव्हेंबर 25 पासून जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या सर्वांचे पेन्शन केसेस थांबवलेले आहेत।
मी त्यांचं म्हणणं का तुम्हाला पेन्शन लागू नये, पण कोण म्हणतं आम्हाला पेन्शन लागू नये? 2005 नंतरच्या लागलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाहीये, पण आम्ही 1979 पासूनचे सगळे कर्मचारी कार्यरत आहोत. शासनाचे कर्मचारी आम्ही, जनतेला पाणी पाजले आणि आज शासन आम्हाला पाणी पाजते. ही आमच्यावर परिस्थिती आणि ही चुकीची आहे आणि हे व्हायला नाही पाहिजे, होऊन देणार नाही आम्ही. आज आमचं जे दुसऱ्या दिवसाचं आंदोलन आहे हे कायमस्वरूपी आम्ही असंच ठेवणार. तुम्ही असं म्हणताय की पेन्शन थांबवलंय, त्या करण्याच्या आधी काही नोटीस, काही पेपर, काही पत्र, काही नाही. फक्त एक काय ते छोटस पत्र तयार केलं, पापूला पाठवलं, मार्गदर्शन मागवलं आणि त्या मार्गदर्शनच्या नावाखाली आणि हे सगळं खेळ चालू केलेलं आहे आणि आमच्या जीवाशी खेळतायत. तर आज आम्ही जनतेला पाणी देऊन पुण्याचं काम केलेलं आहे आणि आज आम्हाला हे पाप करतायत. आम्ही पुण्य केलं आणि पाप करत, हे पाप कधी आहे ना कुठेही भोगावं लागणार आहे. कारण एक प्रकारे आमच्या पोटावर पाय मारतायत. सगळे वयस्कर झालेले कर्मचारी सध्या 80% लोक येऊन बसलेले आहेत का? प्रत्येक उद्या त्यांचं कुटुंब नाहीये का? ज्यांचे मिस्टर वारले त्यांचे कुटुंब नियोजन, त्यांना पण पेन्शन द्यायला बंद केलेले. म्हणजे हे कोणता तुमचा न्याय चालू आहे? तुमचं किती महिन्याचं पेन्शन बंद? आमचं सध्या आहे ते पण कसं तात्पुरत्या स्वरूपाचं त्यांनी केलेलं सगळं. 250 लोकांचं आणि 250 लोकांचं बंद ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता कोण लोक आहेत ज्यांचं पेन्शन बंद आहे? 1-2 आहेत. लातूरून आलोय. 31 मार्च 2000 पेन्शन किती महिन्यापासून बंद आहे? 31 मार्च 2026 ला मी रिटायर झालो. नियमानुसार दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यामध्ये पेन्शन लागू व्हायला पाहिजे, पण आज सगळ्यात मला पेन्शन लागू झालं नाही. मला पगार नाही, काही नाही, काहीच नाही. तुमचं नाव कुठून आलंय तुम्ही आणि कुठे तुम्ही काम करता? गोविंद मारुती बिद्दार, कारकून माझं पद आहे. लातूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग लातूर इथून आलोय. आणि तुमचं काम कुठे होतं, म्हणजे तुम्ही कुठे कार्यरत? डिव्हिजनला म्हणजे विभागीय कार्यालयामध्ये आस्थापना विभागामध्ये काम होतं माझं. मी काम करत होतो. आज विचार करा मॅडम, मार्च 100% पासून पेन्शन कमी झाली नाही. सर तुम्ही काय सांगणार आहात? मी असं म्हणतो की काहीतरी विनाकारण हा घोळ घातलेला आहे. लेखाशीर्षाचा पुन्हा घोळ घातलेला आहे. तो लेखाशीर्षाचा घोळही कायमस्वरूपी मिटवून टाका आणि जोपर्यंत तुम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या, जीवन प्राधिकरणाच्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरळीत करत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे. वेळ पडली तर आम्ही हे सेवानिवृत्त कर्मचारी आहोत, ते आम्ही उपोषणाला बसायची तयार आहे. तुमचं नाव कुठून आलं? मी सिद्धार्थ रोकडे, ठाण्यावरून आलोय. सर एक मिनिट, तुमचे संघटनेचे जे शिष्टमंडळ आहे ते सध्या एक मंत्री मेघनाताई बोर्डीकर जे आहेत त्यांना भेटायला गेले. होय. नक्की अजूनपर्यंत त्या चर्चेचा काही निकाल वगैरे आलाय? नाही. आतापर्यंत? नाही. म्हणजे ते कशासाठी त्यांना बोलवले, चर्चेसाठी बोलवले की काय? चर्चेसाठी बोलवलंय, परंतु आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत पेन्शनच नव्हे तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जे काही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सर्व सुटले पाहिजेत, त्यांची सोडवणूक झाली पाहिजे आणि कोणताही प्रश्न जोपर्यंत उरत नाही आमचा तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत. आज या आंदोलनामध्ये 60, 70, 80, 90 वर्षाची लोक आहेत. त्यांना वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासलेला आहे आणि तरी देखील त्यांच्यावरती ही वेळ शासन आणत आहे. त्याच्यासाठी आम्ही शासनाचा देखील निषेध करत आहोत. परंतु शासनाला कळकळीची विनंती करत आहोत की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत आणि त्या आमच्या ज्या मागण्या काही वेगळ्या नाही आहेत, जे राज्य शासनाला मिळतात, आम्ही राज्य शासनाचाच भाग आहोत आणि ज्या राज्य शासनाला मिळतात त्या आम्हाला पूर्ण मिळायला पाहिजेत अशा आमच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असं आम्ही ठामपणे सांगतो. सर तुमचं नाव कुठून आलं तुम्ही? मी के बी पाटील पनवेल मधून आलेलो आहे. किती लोक आले जवळपास तुमच्या आता सोबत? 150 ते 200 लोक आज आलेले आहेत. काही लोक आमचे मंत्रालयात बोर्डीकर मॅडमनी बोलवलेलं आहे, चर्चेसाठी गेलेले आहेत. नेमकं काय मागणी आहे? मागणी मॅडम अशी आहे की आमचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे मूळतः पूर्वीच्या नगर विकासाचाच भाग आहे, म्हणतो 1979 साली वर्ल्ड बँकेकडून काही फंड्स घेण्यासाठी हे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पासून वेगळं करून एक बोर्ड निर्माण केलं आणि त्याच्यासाठी एक ऍक्ट केला, 1976 ऍक्ट केला. त्या ऍक्ट नुसार जी आमचे मूळचे जे गव्हर्नमेंटचे स्टाफ होता पूर्णपणे वेगळा करून एक नवीन बोर्ड स्थापन केलं आणि त्याला जे शासनाचे जे नियम आहेत जसेच्या तसे ते लागू केले होते आणि त्यातून जे बोर्ड निर्माण केला त्याला ETP चार्जेस अलाउड केलेले होते
ते ईटीपी चार्जेसचं आम्ही आमचा खर्च भागावा असं त्या ऍक्ट मध्ये होतं. आणि जर का ते कमी पडले ईटीपी जर आमचा खर्च भागवण्यासाठी, तर त्यातील ऍक्ट मधील कलम 27-28 नुसार शासनाने त्याची भरपाई करायची होती. तर 2002 साली काय झालं की हा जो 72-73वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे जाणारा जो ईटीपी चार्जेस होता, म्हणजे कामं होती, ते कामं आम्ही जे क्लेम करत होतो ती कामं लोकल बॉडीजला दिली, ग्रामपंचायत, नगर परिषदला. त्यामुळे आमचा ईटीपी चार्जेस आमचे कमी झाले. त्यामुळे आम्हाला आमच्या लोकांचं पगार वेतन भागवणं आम्हाला शक्य होऊन नाही राहिलं. त्यामुळे आम्ही ती शासनाकडे मागणी केली. बरेच काळ 2002 ते 13 पर्यंत आम्ही त्यांच्याशी मागणी. आता जी पेन्शन बाबतीत जी मागणी होत Yes. आहे, त्या संदर्भात यातली मागणी मॅडम अशी आहे की जे ऍक्ट नुसार जरी आम्ही बोर्ड असलो, जरी मंडळ असलं, तरी शासनाच्या ऍक्ट नुसार जे शासन कर्मचाऱ्यांना नियम लागू आहेत, वेतनात नियम आहेत, सेवानिवृत्ती नियम आहेत, जसे तसे लागू आहेत. त्यानुसार आजपर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे, करत आहेत. आता हे काही लोक, आमचा बराचसा जो मूळ स्टाफ होता बोर्डाचा, तो बोर्डाचा स्टाफ रिटायर झालेला आहे आणि बहुतांशी लोक अर्थ विभाग बाहेरून इकडे आलेले आहेत. आणि ते कुठलाही कागदपत्र पाठीमागचे न ढुंढाळता ते कुठलं तरी एखादी केस गेली की याला रेफर करतात मंत्रालयामध्ये. अशीच एक केस होती आमची, जी विधवा होती, घटस्फोटित महिला होती, तिला लागू करायची की नाही ह्याच्याबद्दल त्यांनी एक्सप्लेनेशन विचारलं. आणि ते एक्सप्लेनेशन केल्यानंतर तिथल्या एक कक्ष अधिकाऱ्याच्या सहीनी पत्र आलेलं आहे की यांना 1982 प्रमाणे सेवानिवृत्ती वेतन लागू नाहीये. आणि हे गेले 8-9 महिन्याचे दाबून ठेवलेला आहे. जो आमचा स्टाफ आहे, चतुर्थ श्रेणीवाला स्टाफ आहे, ज्याचं पोटपाणीच चालत नाही ह्याच्याशिवाय, सेवा पेन्शन शिवाय, अशी आहेत लोक. ते फेऱ्या मारतायत. काही लोक गोंदिया, नागपूर इकडून फेऱ्या मारतात, पण हे काही उत्तर द्यायला तयार नाहीये. त्याच सेक्शनला आमचा एक काम करणारा सावंत म्हणून जो शिपाई होता, त्याचं सुद्धा त्यांनी त्याला सुद्धा काय थाकपत्ता लागू देत नव्हती. पण ते आम्हाला ते पत्र मिळालं, फक्त कक्षा अधिकाऱ्यांनी पत्र लिहिले की यांना लागू दिलेलं, आमची पेन्शन बंद करा वगैरे असं कुठलाही त्यामध्ये नाहीये, गव्हर्नमेंटचा नियम नाही, काय नाही. याच्या अगोदर 2017ला शासनाने मंत्रिमंडळाचा निर्णय करून 2017ला GR काढलेला आहे. आणि त्यामध्ये क्लिअर कट आमचं वेतन, निवृत्ती वेतन, भत्त्याची दायित्व शासनाने स्वीकारलेलं आहे. आणि आमचं मर्जिंग गव्हर्नमेंटने करण्याबद्दलचा शासकीय निर्णय मंत्रिमंडळानं 23/3/2017 रोजी घेतलेला आहे. त्यातले 2 पार्ट होते, त्यातले त्यांनी 2 इम्प्लिमेंट केले. आम्हाला पेन्शन वगैरे देतात, पगार रेग्युलर होत आहेत. जे मर्जिंगचा विषय त्यांनी आजपर्यंत पेंडिंग ठेवलेला आहे. आणि मग त्यामध्ये आता ह्या काहीतरी घुसपाट करून हे पेंडिंग आजपर्यंत पेंडिंगच आहे. आणि आता त्याच्यावरती कडी म्हणजे की आम्हाला पेन्शनच मिळणार नाही असं लोकांना सांगितलेलं. मी स्वतः गेलो होतो तर त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला सांगा, इथून एवढी जी लोक येत आहेत, बाहेरून येत आहेत, त्यांना एक परिपत्रक काढा की शासनामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे, तुम्ही क्लॅरिफिकेशन आम्ही देतो आणि तुम्हाला करतो. लोक येणार नाहीत, लांबून येतात, खर्च करून येतात. मुंबईत येणं काय सोपं नाहीये, खर्च करावा लागतो. तर हे तुम्ही क्लिअर करा. तर ते काय तसं न करता यांनी आमच्या सर्वांचं पेन्शनच बंद करण्याबद्दल नोट आमच्या सदस्य सचिवाकडे टाकलेली होती. त्यावर आमचे कृती समितीचे जे सरचिटणीस आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी सदस्य सचिवांना याच्यावरती बोलवून मागणी केली, हे बाबा हे असं आलेलं आहे, याच्यावरती काय करायचं. तर सदस्य सचिवांना आमच्यातले काही तज्ज्ञ मंडळी आहेत जे फायनान्समध्ये काम पूर्वी केलेले आहेत, वरिष्ठ लेखा अधिकारी वगैरे, आणि आम्हाला पेन्शन कशी लागू होती याची सगळे कागदपत्र आम्ही आता बोर्डाकडे दिलेली आहेत. आणि त्याच्यावरती पण ते काय निर्णय घेतील नाही घेतील माहित नाही. परंतु गेल्या नोव्हेंबर पासून आज तागायत त्यांना पेन्शन न मिळाल्यामुळं ती पेन्शन चालू करावी, तो संभ्रम दूर करावा. याशिवाय आमच्या काही मागण्या आहेत. आमच्या 7वा वेतन आयोग आम्हाला अर्धवट लावलेला आहे. 24 वर्षाची सेवा आम्हाला मिळालेली नाही. वाहतूक भत्ता 5व्या वेतन आयोगाप्रमाणे देतात, घर भत्ता 6व्या वेतन आयोगाप्रमाणे देतात. हे जे काही अन्याय चालू आहे ते चालूच आहे. तो आम्ही त्या एक गोष्टी आम्ही करत आहोत त्या, पण त्याच्यामध्ये आणखी ही एक भर टाकल्यामुळे आम्हाला नाईलाज असतो. भर पावसामध्ये 70 ते 80 वर्ष वयाच्या म्हणजे पेन्शन धारकांना या ठिकाणी बसावं लागत आहे. हा सरकारचा आमच्यावरती अन्याय आहे, हा दूर करावा ही आमची सरकार आपल्या माध्यमातून विनंती आहे. धन्यवाद. जैसे कि आपने देखा कि यहाँ पर कुछ कर्मचारी है, संगठन के लोग जो है वो आजाद मैदान में आंदोलन कर रहे हैं। उनकी यही मांगनी है कि कुछ लोगों का पेंशन जो है वो रुक गया है, उस पेंशन को वापस चालू करे। और इसी विषय पर बातचीत करने के लिए इस संगठन के जो कुछ वरिष्ठ लोग हैं वो आज मंत्री मेघना बोर्डीकर जो है उनसे मिलने भी गए हैं, उनसे बातचीत भी चल रही है, लेकिन इस विषय पर अभी तक अपडेट सामने नहीं आया है। इसी विषय के लिए देखते रहिए रियल खबरें। मैं ब्रेना सोनी, मुंबई से।